नमस्कार, मी प्राध्यापक तुकाराम सोलापुरे लक्ष करिअर इन्स्टिट्यूट बार्शीच्या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत करत आहे. मित्रांनो, खूप आनंदाची बातमी आहे जे विद्यार्थी टीईटीची तयारी करत आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी. कारण का तर आजच आपल्याला माहिती आहे की सीटीईटी परीक्षेचा एक परिपत्रक आलेलं आहे आणि या परिपत्रकामध्ये सदरची परीक्षा 6 सप्टेंबरला होणार आहे हे जाहीर केलेलं आहे. आता हे आपल्यासाठी का महत्त्वाचं आहे तर जे विद्यार्थी टीईटीची तयारी करत आहेत त्या विद्यार्थ्यांना आपल्याला माहिती आहे की 21 जूनला परीक्षा झाल्यानंतर पुन्हा काय करायचं. कारण एखादी तारीख जर समोर असेल तर आपण अभ्यासामध्ये कंटिन्युटी ठेवत असतो. मग आपल्याला ही सप्टेंबर महिन्यामध्ये परीक्षा दिली. जर तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर आपल्याला 14 जूनला तुमची कंबाईनची ग्रुप बी ची परीक्षा आहे, 21 जूनला टीईटीची परीक्षा आहे, 12 जुलैला म्हणजे तुमची टीईटीची परीक्षा झाल्यानंतर लगेचच ग्रुप सी ची परीक्षा आहे आणि 1 महिना गॅप ठेवला की लगेचच तुम्हाला सीटीईटीची परीक्षा आहे. ज्या विद्यार्थ्यांना या वर्षी सीटीईटी परीक्षा उत्तीर्ण व्हायची आहे, टीईटी उत्तीर्ण व्हायचं आहे आणि प्रशासन व्यवस्थेमध्ये जाऊन आदर्श प्रशासक बनायचं आहे म्हणजे नोकरी पण प्राप्त करायची आहे, अशा विद्यार्थ्यांना 2026 हे वर्ष अत्यंत महत्त्वाचं आहे. इतकंच काय तर डिसेंबर महिन्यामध्ये जेव्हा 4थी टीईटी परीक्षा होणार आहे तेव्हा त्या परीक्षेला सुद्धा तुम्हाला हाच अभ्यासक्रम असल्यामुळं तुमचं जे शिक्षक होण्याचं ध्येय असेल, अधिकारी होण्याचं ध्येय असेल, हे ध्येय या परीक्षेच्या माध्यमातून तुम्हाला यशस्वी होणार आहे. कारण का जवळजवळ जर आपण पाहिलं तर सर्व परीक्षेचा अभ्यासक्रम सारखाच आहे. फक्त विनंती एवढी आहे की जे डीएड आणि बीएड झालेले विद्यार्थी आहेत ज्यांना जॉब नाही सध्या, त्या विद्यार्थ्यांनी आपल्याला या परीक्षेवर आधारितच दुसरी एक परीक्षा देता येते ह्याचं भान ठेवावं आणि इतर स्पर्धा परीक्षा सुद्धा देण्याचा प्रयत्न करावा. कारण टीईटी एक निमित्त आहे आणि शासकीय नोकरी आपलं स्वप्न आहे असं समजून तयारी करावी. कारण का आता जर सीटीईटीची तयारी केली तर सीटीईटी परीक्षा उत्तीर्ण होईल आणि लगेचच आपलं शासकीय नोकरी स्वप्न पूर्ण होईल. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब